अभिनेत्री कंगना रनौतनं काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे व्हिडिओ आणि रील्स पाहिल्यानंतर सोशल मीडियावर दिसणारी नकारात्मकता तसंच वापरली जाणारी भाषा आणि वर्तन हे आक्षेपार्ह वाटत असल्याचं तिने आपल्या सोशल मीडिया स्टोरीद्वारे सांगितलंय। माझ्या आयुष्यात इतकी नकारात्मकता आणि कुरूपता कधीच पाहिली नाही असं म्हणत तिने सोशल मीडियावरील वातावरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। तिच्या या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे। या संदर्भात बोले आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याशी। श्रेयस, कंगनाचा हा निर्णय, आता या निर्णयावरती बाकीच्या स्तरावरून कशी प्रतिक्रिया उमटते? खऱ्या अर्थानं कंगना विरुद्ध जेनझी असं एक प्रकरण आता आपल्याला या सगळ्या सोशल मीडियावर पाहायला मिळतं। कस्तुरी, खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी कंगना विरुद्ध जेनझी हा मोठा प्रश्न आता खऱ्या अर्थानं उद्भवतोय। याचं कारणच आहे की जे दिल्लीत आंदोलन झालं त्याच्याबद्दल सगळीच लोक व्यक्त स्वतःला झाली। सोशल मीडिया हे माध्यम हे व्यक्त होण्याचं आहे आणि त्या माध्यमावर कुठलंही सेन्सरशिप नाहीये, पण त्या माध्यमाच्या रील्सवर आता कंगना रनौतनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी पाहिल्या गेल्या त्या अशा का पाहिल्या गेल्या, त्या अशा कशाला आहेत, हा सगळा प्रश्न कंगनाने उपस्थित केला। आणि आता या सगळे रील्स पाहिल्यानंतर मी काही दिवस तरी सोशल मीडियातून लांब राहणार आहे अशी स्टोरी देखील कंगनाने टाकली आहे। ही सगळी स्टोरी टाकल्यानंतर आता तिच्यावर टीका सुद्धा सोशल मीडियावर जेनझी प्रचंड प्रमाणात करताना दिसत आहेत। अनेकदा सोशल मीडियाचं ट्रोलिंग आणि कंगना हे काय प्रकरण जुनं किंवा नवीन नाहीये, मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर दिल्लीला झालेली गोष्ट ज्याच्याबद्दल लोक व्यक्त झाली त्याबद्दल जर कंगना सोशल मीडियावर लांब जात असेल त्याच्यावर टीका आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर होताना दिसते। कस्तुरी, श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।